नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य आणि पार्थ हे आपल्या कारमधून घरी जात असतात, तेव्हा त्यांची गाडी ही एका घनदाट जंगलापाशी येऊन बंद पडते, पंक्चर होते आणि पार्थ हा काव्याला विचारतो, या चाकाची हवा तुम्ही तर नाही ना काढली? तेव्हा काव्य ही त्याला उत्तर देते, मला काय हौस नाही आहे तुमच्यासोबत या जंगलामध्ये अडकून पडण्याची. तेव्हा पार्थ उत्तर देतो, लग्नामध्ये अडकून पडलोय हे काय कमी आहे का? तेव्हा काव्याला मात्र खूपच राग येतो. काव्या बोलते, आता कोर्टाने अर्ज मान्य केला आहे ना, मग आता 6 महिने काढावे लागतील. तिकडे आपण पाहतो जीवा आणि नंदिनी देखील आपल्या बाईकवरून घरी जात असतात. तेव्हा रस्त्यामध्ये खूपच जोराचा पाऊस सुरू झालेला असतो आणि ते दोघेही पावसामध्ये खूपच भिजलेले असतात. नंदिनी ही विजेच्या कडकडेमुळे घाबरून तिकडे पाहतो आपण पार्थ आपल्या गाडीचे पंक्चर काढत असतो आणि जोराचा पाऊस सुरू होतो. तेव्हा काव्य ही पार्थचा कोट धरून त्याच्या पाठीमागे उभी राहते आणि तो देखील सर्व ओलेचिंब झालेले असतात. इकडे आपण पाहतो नंदिनी ही भीतीमुळे जीवाला मिठी मारते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य, पार्थ, जीवा, नंदिनी आपल्या घटस्फोटाचा निर्णय मागे घेणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.